ऐकते का? वेदनेच्या गावातून आलो तुझ्या पायी, तूच माझा बाप आता तुझ माझी आई. वेदनेच्या गावातून आलो तुझ्या पायी, तूच माझा बाप आता तुझ माझी आई. चिरंजीव झाला माझा जन्म होता मध्य, तुझे नाव घेता आला जगण्याला यार. चिरंजीव झाला माझा जन्म होता मध्य, तुझे नाव घेता आला जगण्याला यार. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. काय रे बसप्पा, काय झालं रडाला? स्वामी, गरीब मंडळी खूप उद्धटपणे बोलतो. स्वामींना सांगा गरिबी घालवा, श्रीमंत बनवा. तिची तुमच्यावर श्रद्धा नाही, पण तिला फक्त पैका पाहिजे. स्वामी, काय करू, घरी जायलाच नको वाटतं. घास नरड्याखाली उतरणार स्वामी. असं म्हणतोस तर चल. स्वामी काढत नसतात आणि कडक जंगलाच्या दिशेने घरचत चालू लागतात. बसप्पाही त्यांच्या पाठोपाठ जातो. जंगलात प्रवेश करताच बसप्पाला चोही बाजूला सापच साप दिसू लागतात. स्वामी, स्वामी, नुसतं सापच दिसाले की हो स्वामी. अरे दिसतायत ना, उचल की हवे तेवढे आणि ने घरी. स्वामी, तर साप कसं नेऊ घरी? बायको काय म्हणत? तुला म्हटलं ना, हवे तेवढे उचल आणि घरी घेऊन जा. स्वामींचं ऐकून बसप्पा घाबरत घाबरतच आपल्या अंगावरील पंचा त्यातल्या एका सापावर टाकतो आणि अलगद उचलून घरी जातो. आला? काय म्हणते तुमची स्वामी माया? घालवली आपली गरिबी? स्वामींनी दान दिलंय. काय आहे त्यात? असं काय दिलंय बघू त्या स्वामींनी? स्वामींनी साप दिलाय. वाटोळ वाटोळ होऊ दे त्या स्वामींचं. दान म्हणून कोणी साप देते का हो? बसप्पा गाठोडे उडून बघतो तर सापाचं रूपांतर सोन्यामध्ये झालेलं असतं. दोघेही आश्चर्यचकित होतात. बघितलंच माझ्या स्वामी माईची लीला. त्यांनी या भक्ताचं गाऱ्हाणं ऐकलं. माझ्या नाही, आपले स्वामी म्हणे. रागाच्या भरात काही नको नको ते बोलले स्वामींना. स्वामी, माफ करा हो स्वामी. दोघेही स्वामींकडे जातात. स्वामी, स्वामी, तुम्ही धन्य आहात स्वामी. बघा त्या सापाचं सोनं झालं. स्वामी, तुमची लीला अपरंपार आहे स्वामी. स्वामी, स्वामी, तुम्ही धन्य आहात स्वामी. माफ करा स्वामी, मी नाही ओळखलं तुमच्यातल्या देवाला. स्वामी, मी आजच्या सगळं सोडून तुमची सेवा करत इथंच राहतो. मला आश्रय द्या स्वामी, मला आश्रय द्या. बसप्पा, प्रपंच कोणाला चुकलाय रे? आणि कोण म्हटलं प्रपंच करत अध्यात्म करता येत नाही म्हणून? अरे, प्रपंच म्हणजे जबाबदारी आणि अध्यात्म म्हणजे मोक्षाकडे जाण्याचा मार्ग. प्रपंचातून विभक्त व्हायचा विचार डोक्यातून काढून टाक आणि आपल्या कुटुंबासोबत माझी भक्ती कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
स्वामी